लंकेतील रात्रीचा तो काळोख आणि त्यात सुरू असलेला महाभयंकर संग्राम. आकाशात आगीचे लोळ उठत होते आणि संपूर्ण रणांगण हादरून गेले होते. अचानक रावणाचा मुलगा इंद्रजित याने एक अत्यंत संहारक दिव्य शक्तिबाण सोडला. तो बाण थेट लक्ष्मणांना लागला आणि ते जमिनीवर कोसळले. क्षणात संपूर्ण रणांगणावर एक भयानक शांतता पसरली. वानरसेनेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. साक्षात श्रीरामांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रामसेनेसमोर आता एक अत्यंत वेदनादायी प्रसंग उभा होता. आपला सर्वात जवळचा आणि लाडका योद्धा त्यांच्या डोळ्यांसमोर मृत्यूशी संघर्ष करत होता. या महाभयंकर संकटात वैद्य सुषेण यांनी एकच उपाय सांगितला. लक्ष्मणांचे प्राण वाचवायचे असतील तर हिमालयातील द्रोणगिरी पर्वतावरील संजीवनी वनस्पती आणावी लागेल. इथे दोन मोठे अडथळे होते. एक म्हणजे लंकेपासून हिमालयाचे हजारो मैलांचे अथांग अंतर आणि दुसरे म्हणजे ती संजीवनी सूर्योदयापूर्वीच आणण्याची अट. या अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत हनुमान पुराले. त्यांच्या डोळ्यांत एक दिगळीच आग होती. जय श्रीरामची गर्जना करत त्यांनी ही मोहीम स्वीकारली. ही साक्षात मृत्यू आणि उगवत्या सूर्याविरुद्ध पुकारलेली एक महाभयंकर शर्यत होती. वेळ वाचवण्यासाठी हनुमानांनी पर्वताएवढे विशाल रूप धारण केले. त्यांच्या अंगात आणि डोळ्यांत एक प्रचंड दिव्य ऊर्जा सळसळत होती. पायाचा एक जोरदार धक्का देऊन त्यांनी जमिनीवरून अशी झेप घेतली की पृथ्वी हादरली आणि आकाशात थेट सोनिक बूम निर्माण झाला. अत्यंत प्रचंड वेगाने ते विशाल समुद्र, घनदाट जंगले आणि उत्तुंग पर्वत ओलांडून हिमालयाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. श्रीरामांवरील अपार भक्ती आणि प्रेमामुळेच हनुमानांना हा अफाट वेग प्राप्त झाला होता. अपेक्षेपेक्षा कमी वेळेत हिमालयात पोहोचल्यावर हनुमानांना आनंद झाला. त्यांनी तत्काळ संजीवनीचा शोध सुरू केला. पण तिथे एक अनपेक्षित समस्या उभी राहिली. द्रोणगिरी पर्वतावर हजारो वनस्पती चमकत होत्या. या गर्दीत नेमकी संजीवनी कोणती हे शोधणे गणिताच्या दृष्टीनेही अशक्य होते. माणसाकडे किंवा देवाकडे कितीही अफाट शारीरिक शक्ती असली तरी एका विशिष्ट क्षणी वैद्यकीय ज्ञानाचा अभाव हा सर्वांत मोठा अडथळा ठरतो. याच क्षणी हनुमानांनी एक अत्यंत वेगळा विचार केला. जर योग्य औषध ओळखता येत नसेल तर वेळ न दवडता संपूर्ण पर्वतच उचलून नेणे हाच एकमेव तार्किक उपाय त्यांच्यासमोर होता. त्यांनी आपले हात जमिनीत खुपसले आणि पृथ्वीला हादरा देत संपूर्ण द्रोणगिरी पर्वतच आपल्या हातावर उचलून घेतला. आकाशात जणू अग्नीचा विस्फोट झाला. जेव्हा परिस्थिती आपल्या मर्यादित ज्ञानाच्या पलीकडे जाते तेव्हा खरी श्रद्धा आणि भक्ती आपल्याला स्वतःचे असे नवीन मार्ग निर्माण करण्याची प्रेरणा देते. सूर्योदयाच्या अगदी काही क्षणाधी वेळेलाही मागे टाकत हनुमान संपूर्ण पर्वतासह लंकेत पोहोचले. पर्वत पाहताच वैद्य सुषेणांनी अचूक संजीवनी वनस्पती ओळखली आणि तातडीने तिचा वापर केला. संजीवनीच्या त्या दिव्य प्रभावाने लक्ष्मणांनी हळूहळू आपले डोळे उघडले. मागे उगवणाऱ्या सुवर्ण प्रभाताने रणांगणावरील ते भयावह वातावरण एका अद्भुत आनंदात बदलून गेले. श्रीरामांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी अत्यंत कृतज्ञतेने पुढे होऊन हनुमानांना मिठी मारली. या मोहिमेने एका गोष्टीची प्रचिती दिली. भक्ती आणि धैर्याचे बळ जर पाठीशी असेल तर अटळ वाटणाऱ्या मृत्यूलाही माघार घ्यायला लावता येते. खऱ्या भक्तीचा अर्थ संकटाच्या वेळी लढण्याचे सर्वोच्च धैर्य दाखवणे हाच आहे. तुमचा हेतू जर शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर वेळेची कमतरता किंवा ज्ञानाचा अभाव तुम्हाला कधीही थांबू शकत नाही. या अफाट शक्तीला आणि अढाळ श्रद्धेला आमचा प्रणाम. जय बजरंगबली, जय श्रीराम. जाता जाता तुमच्यासाठी 2 सोपी कोडी. संजीवनी वनस्पती कोणत्या पर्वतावर होती आणि लक्ष्मणाला बाण कोणी मारला? तुमची उत्तरे खाली कमेंट करून नक्की सांगा.